श्री स्वामी समर्थ। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। गुरुदेवांच्या चरणावर कोटी कोटी वंदन। मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत आहे। आजचा स्वामी संदेश तुमच्यासाठी आहे, ते तुम्ही लक्षपूर्वक ऐकावे। 3 शिरे 6 हात तया माझा दंडवत। काखी झोली पुढे श्वान नित्य जानवीचे स्नान। माथा शोभे जटाभार अंगी विभूती सुंदर। शंख चक्र गदा हाती पायी खडावा गर्जती। तुका म्हणे दिगंबरा तया माझा नमस्कार। ब्रह्मा विष्णू आणि महेश ह्यांचे त्रिमूर्ती स्वरूप म्हणजेच साक्षात भगवान दत्तात्रेय। अत्री मुनी आणि त्यांची भार्या अनुसया ह्यांच्या पुत्र रूपाने जन्म घेऊन ह्या त्रिमूर्तीने त्यांचा कृपा आशीर्वाद सगळ्यांना दिला। श्री दत्त गुरूंच्या लीला अपार आहेत, ते भक्त वत्सल्य आहेत। केवळ त्यांच्या स्मरणाने जीवनाचे सार्थक होते। भगवान दत्तात्रेय कृपा निधान आहेत, त्यामुळे संकल्पपूर्वक आणि श्रद्धेने केलेल्या सेवेला उचित फलप्राप्ती होते। श्री दत्त गुरु म्हणतात, श्रीपाद श्रीवल्लभ हा माझा संपूर्ण योग अवतार। महायोगी महासिद्ध पुरुष माझे नित्य ध्यान करतात, ते माझेच अंश आहेत। मी श्रीपाद श्रीवल्लभ आहे। माझ्या भक्तांच्या घरी महालक्ष्मी तिच्या संपूर्ण कलेने प्रकाशित असते। सतत माझे ध्यान करणाऱ्यांचे कर्म ते कितीही जन्मजन्मांतरीचे असले तरी मी ते भस्म करून टाकतो। अन्नासाठी तळमळणाऱ्यांना अन्न दिल्यास मी त्या दात्यास नक्कीच प्रसन्न होतो। अनेक जन्मातील पापांचे क्षय होऊन पुण्य कर्मफल प्रारंभ झाल्याशिवाय दत्त भक्ती उदित होत नाही। कुठल्याही काळात भक्ताला दत्त भक्तीत पूर्ण रूप सिद्धी प्राप्त होताच त्याला साक्षात श्रीपाद श्रीवल्लभांचे दर्शन स्पर्श त्यांच्याशी संभाषण अशा गोष्टीचा दुर्लभ योगाचा भाग्योदय होतो। श्री गोपाळ बाबा महाराज आश्रम पिठापूर आंध्र प्रदेश येथे परम पवित्र औदुंबर वृक्ष मानवी रूपाने श्री दत्तांच्या चरणी शरण आला व त्याने वरदान मागितले। तेव्हा दत्त प्रभू म्हणाले, प्रत्येक औदुंबर वृक्षाच्या मुलाशी मी सूक्ष्म रूपाने वास करत राहणार। तुझ्या स्तंभातून नरसिंह रूपाने मी प्रगट होणार। श्रीपाद चित्रा नक्षत्रात अवतरल्यामुळे या नक्षत्रात श्रीपादांची अर्चना केल्यास सर्व ग्रह दोषाची शांती होते। अरुण म्हणजे पाप नसणे। चित्रा नक्षत्रात श्रीपाद अरुण वर्णाने प्रकाशित होतात। त्या दिवशी ते अरुणाचलेश्वराच्या रूपात असतात। या नक्षत्रात पिठाकापुरामध्ये श्रीपादांची श्रद्धापूर्वक अर्चना केल्यास ऋणबाधा नाहीशी होईल। कन्यांना योग्य पती मिळेल। भूत प्रेत पिशा या अदृश्य शक्तीच्या बाधा नाहीशा होतील। श्रीपाद म्हणतात, बी आधी की वृक्ष आधी असा विदंड वाद काही जण घालत असतात, पण या दोहींच्या आधी जो एक आहे तोच देव। तो आपल्या संकल्पनातून बियातून वृक्ष व वृक्षातून बी आविर्भूत करत असतो। अमोघ अशा त्यांच्या संकल्पनाचा सप्त महर्षींना पण अंदाज लागला नाही। हे देवादी देवा श्री दत्ता श्रीपादा श्रीवल्लभा भावगाह्या क्लेशहारका सुकर्ते तू सर्वदा आमचे सर्वांचे रक्षण कर। आमचा या घोर कष्टातून उद्धार कर। तुला आमचा नमस्कार असो। बाल भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। मित्रांनो, संपूर्ण व्हिडिओ ऐकल्याबद्दल तुम्हाला खूप खूप धन्यवाद।